आज गेलो होतो 2000 वर्षापूर्वीची अगोदरची लेणी बघायला नाशिक इथे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कृष्णा सोनूने मी तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनल मध्ये. आम्ही तिघे जण आलो होतो, तर आमचा असा ॲडव्हेंचर चालू झाला होता. ह्या लेणीचा एक खासियत आहे की इथे ग्रीन टी खूप आहे. आल्या तुम्हाला तर पहिले तिकीट घ्या लागते. पहिले आम्ही तिकीट घेतलं आणि मग निघालो आम्ही लेणी बघाय करता. या लेणीच्या इतिहासानुसार सांगितले जाते की 2000 पूर्वीपासून ही लेणी आहे आणि या लेणीमध्ये 24 अशा गुहा आहे. या लेणीच्या तुम्ही बॅक साइड गेलं तर तुम्हाला अर्धा नाशिक दिसेल. म्हणूनच तर ही लेणी खूप प्रसिद्ध आहे. महाभारताच्या कथेत असं सांगितले जाते की ही एका रात्रीमध्ये उभी केलेली लेणी आहे. तर का मित्रांनो, आम्ही निघालो आम्ही पूर्ण लेणीचा फेरफटका मारायला. आणि सांगितले जाते की हे चिंचाचं झाड खूप वर्षापासून आहे आणि या लेणीच्या टॉपवर आला तर तुम्हाला असा खूप चांगला व्ह्यू दिसेल. आणि ही लेणी घुमायला आम्हाला तर खूप मजा येत होती, कारण की आपल्याला आज सुट्टी पण होती. इथे असं काय बनलेलं आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आम्ही पहिल्या गुफेमध्ये गेलो, तर चला बघूया पहिल्या गुफेमध्ये काय आहे. या गुफेमध्ये दगड हाताने कोरून मस्त सेटिंग एरिया बनवलेला आहे. आणि दुसऱ्या गुफेमध्ये गेलो तर इथे गौतम बुद्धाची मूर्ती अशी हाताने तयार केलेली आहे दगडापासून. या संपूर्ण गुफा तुम्हाला हाताने करलेल्या दिसतील तिथे. तर तुम्ही नाशिक मध्ये आला तर नक्की या लेणीला भेट द्या. नंतर चौथ्या गुफेमध्ये गेलो तर या चौथ्या गुफेमध्ये थोडा अंधार होता. याच्यात पण खूप साऱ्या गुफा होत्या. तर चला म्हणलं एखाद्या गुफेत मध्ये जाऊन या. तर मी निघालो एका गुफेमध्ये जाण्याकरता. गुफेत जाता जाता मला तर खूप भीती वाटत होती, कारण की एखादा पक्षी नाही यावं, फक्त तोंडावर चोच नाही मारावा असं भीती वाटत होती. असं तर काही झालं नाही, पण त्या गुफेमध्ये एका सिटिंग एरिया होता आणि त्याच्यात सामान ठेवलेलं होतं. हे तर बघा किती भारी दिसतंय. 4-5 लेण्या घुमल्यानंतर आम्ही घेतला थोडासा ब्रेक आणि पहिले पाणी पिऊन घेतलं. निघालो आम्ही दुसरी लेणी बघाय करता. ही लेणी आहे 6वी लेणी. ही पण खूप भारी बनवलेली होती. आणि या गुफेमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गौतम बुद्धाच्या मूर्त्या अशा बनवलेल्या दिसतील. आणि या लेणीमध्ये तुम्हाला हत्ती आणि सिंह असे दगडापासून तयार केलेले दिसतील तुम्हाला. आणि निघालो पुढे, मस्त गॉगल गिगल टाकून घेतला. आणि 7वी लेणी ही उंची असल्यामुळे कॅमेरामॅन पुढे गेला होता आणि त्याला म्हणलं तू व्हिडिओ काढ. आणि या लेणीला बुद्धांची लेणी असे पण म्हणतात. आणि तुम्हाला या असे जागोजागी गौतम बुद्धाच्या मूर्त्या दिसतील आणि त्या दिसायला पण इतक्या भारी दिसतात तर सांगूच नका तुम्ही. या लेणीमध्ये मी चाललो होतो गुफेत. गुफेमध्ये जाताच असा अंधार होता, असा तिथे खुडखडा आवाज येत होता. लगेच मोबाईलची टॉर्च लावली आणि लगेच आपण बघायला लागलो की काय आहे तिच्यात. तर ही अशी मस्त छोटीशी गुहा होती. हे तर लय खूप भारी डेकोरेट केलेलं आहे. आणि हे सर तर दमले होते, इथं बसून राहिले. नंतर गेलो होतो दुसऱ्या गुहेमध्ये. ही पण गुहा तशीच बनवलेली आहे. ही गुहा 12 नंबरची आहे. कोणी थकलं तर या सेटिंग एरियामध्ये कोणी येऊन बसते. आणि या लेणीमध्ये तुम्हाला प्राचीन काळापासून बनलेलं एक तलाव पण आहे. ते तलाव अजून पण भरलेलं आहे. तर काय मित्रांनो, आम्ही निघालो पुढे दुसरी गुहा बघण्यासाठी. थोडं पुढं जात नाही तर आम्हाला असं जुनं घर दिसलं. हे जुनं घर आहे तिथलं, हे बघून घ्या तुम्ही एकदा. या गुफेमध्ये तुम्हाला दगडापासून बनलेल्या मूर्त्या खूप साऱ्या दिसतील. हे गुहेमध्ये आल्याबरोबर आमचे सर म्हणाले मला मस्त एक फोटो काढून दे. त्यांना एक फोटो काढून दिला आणि दुसरी गुहा पाहण्यासाठी निघालो. या गुहेमध्ये येण्याचं कारण की या गुहेमध्ये सांगितले जाते की प्राचीन काळापासून एक महादेवाची पिंड अशी कोरलेली आहे. महादेवाची पिंड बघितली आणि लगेच दुसऱ्या या गुहेमध्ये चाललो होतो. तर या गुहेमध्ये इतका अंधार होता सांगूच नका, भीती पण अशी वाटत होती. ते बघितलं आणि बाहेर आलो तर अशी मस्त झाडं दिसत होते. आणि लगेच निघालो आम्ही वरच्या साईडला वरच्या गुहा बघण्यासाठी. आणि या लेण्या बघण्यासाठी फॉरेनर्स लोक पण येतात आणि इथे गर्दी पण खूपच राहते. या संपूर्ण लेण्या अशा डोंगरावर आहे. या गुफेमध्ये गेलो तर या गुफेमध्ये पण असंच बनलेलं होतं स्ट्रक्चर. पूर्ण गुफा दिसत होत्या आणि थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे. या गुफेचं दरवाजे ते नवे लावलेले आहे. या गुफेमध्ये तुम्ही सरळ समोर गेला तर तुम्हाला गौतम बुद्धाची सगळ्यात मोठी मूर्ती दिसेल. ती पण मूर्ती दगडापासून तयार केलेली आहे. आणि निघालो आम्ही दुसरी गुहा बघण्यासाठी. तर असं खाली मस्त उतरून घेतलं ना. ग्रीन टी बघून घ्या एकदा तुम्ही परत एकदा. पुढे चाललो तर आम्हाला पुढच्या साईडचा नाशिकचा व्ह्यू दिसणारच होता. आम्हाला ते तर माहितच होतं. पहिले तर पाण्याची बॉटल घेऊन टाकली. पाण्याची बॉटल इज द मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की आपल्याला गुहा चढायच्या म्हटलं की आपल्याला ताण तर लागणारच. तुम्ही या व्ह्यूचा थोडा आनंद घ्या. ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतीचं पाणी बघायला कवतिक आलं नाही कुणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही. अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय. आणि या व्ह्यूच्याच पाठीमागे तुम्हाला अशी एक गुहा दिसेल. ही पूर्ण अशी खालून दगडाने कोरलेली आहे. त्याच्यामध्ये अशा गौतम बुद्धाच्या मस्त मूर्त्या बनवलेल्या आहे. हे तर खूप बघण्यासाठी खूपच चांगलं आहे. तर तुम्ही पण आले असाल या नाशिक मध्ये तर तुम्ही नक्की या गुफेला आणि या लेणीला भेट द्या. संपूर्ण लेण्या बघितल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जाता जाता मस्त एक गॉगल घालून घेतला.
आणि स्माइल दिलीने एक फोटो काढून घेतला आणि जाता जाता हा व्ह्यू पी बघून घ्या एकदा तुम्ही। आणि खाली आलो, निघालो आम्ही आमच्या घराकडे। असा मस्त व्ह्यू बघत बघत आम्ही निघालो आमच्या सरांच्या घरी। या सरांचा तर पूर्ण फ्लॅटच आहे हा। मित्रांनो डोर उघडलं आणि लगेच सरने गाडी आत टाकली। तर चला मित्रांनो, भेटूया उद्या आपण दुसऱ्या युनिक ब्लॉग मध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।